लक्ष्मी निवास मालिकेच्या येणाऱ्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता जान्हवी ललिताला सल्ला देत असते. ललिताला लक्ष्मीताईंची खूप आठवण येत असते. त्यावेळेस जान्हवी, सई आणि ललिता देवीचं पूजा करत असतात. जान्हवी म्हणते की आपण जर देवीची मनोभावी पूजा केली तर आपली इच्छा नक्की पूर्ण होते. तर ललिता म्हणते की हो, मला ताई कधी कधी देवळामध्ये भेटत असतात, तर मी जाऊन ताईंना ही आनंदाची बातमी देऊन येते की विश्वाचा आणि सईचा साखरपुडा आहे, तर तुम्ही नक्की या. जान्हवी म्हणते की हो ठीक आहे. इकडे लक्ष्मीला सुद्धा अस्वस्थ वाटत असतं, त्याच्यामुळे विनासुद्धा तिला देवळात जाण्याचा आज सल्ला देते. त्यानंतर आता ललिता जान्हवीला सोबत घेऊन जाणार आहे आणि तिथे जान्हवी आता ललिताला आणि लक्ष्मीला भेटताना पाहणार आहे. त्यावरून जान्हवीला तर हे सत्य समजणार आहे की या घरची रुसलेली मुलगी म्हणजे लक्ष्मीच आहे. आणि मग जान्हवी आता लक्ष्मीला पुन्हा तिचं माहेर भेटून देण्यामध्ये यशस्वी हातभार लावणार आहे. इकडे आता भावना अधिराजला विनंती करते की अधिराज दादा, तुम्ही मला सिद्धिराजांना भेटू द्या प्लीज, तुम्हीच हे करू शकता. आणि हे सगळं बोलत असताना आजी ऐकतेय काय आता अधिराज भावनाला मदत करेल का, हे पाहणं खूप रंजक ठरेल.